नमस्कार. काल मोदी सरकारने कापसावर असणारा 11% आयात कर हा शून्य केलेला आहे. आता याचा कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की हा विषय फार गंभीरपणे घेतला पाहिजे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आणि कापूस हितचिंतकांनी सुद्धा. कापसाचा आयात कर शून्य करा ही मागणी कापड गिरणी मालकांची काही आजची नाही, किंवा आज ट्रम्प साहेबांनी भारतावर 50% आयात कर लावला आणि म्हणून भारतातल्या कापड निर्यातीवर आता संकट आलेलं आहे आणि त्याच्यामुळे भारतातल्या कापड उत्पादन करणाऱ्या कंपन्या, कपडे उत्पादन करणाऱ्या कंपन्या या बंद पडतील, त्याच्यामुळे बेकारी वाढेल वगैरे वगैरे, ही सगळी कारणं दिली जातात आहेत. पण काय भारतातली कापसाची आयात यंदा कमी झालेली होती का? तर याचं उत्तर असं आहे की मागच्या वर्षी 15 लाख गाठी कापसाची आमच्या देशात आयात झाली आणि यावर्षी जवळपास 39 लाख गाठींची आयात ऑलरेडी झालेली आहे. म्हणजे 11% आयात कर असताना सुद्धा ही आयात झालेली आहे. याचा अर्थ काय आहे? ही आयात का वाढते आहे? कारण गेल्या 2 वर्षापासून जगात मंदी आहे. 2 वर्षापूर्वी भारतातल्या शेतकऱ्यांना 11,000-12,000 रुपये प्रति क्विंटल कापसाचा भाव मिळाला होता. मोदीजीच आमच्या देशाचे प्रधानमंत्री होते. व्यापारी सुद्धा हेच होते ना, गनात्रा आणि वगैरे कंपनी. मग ते भाव का मिळालेत? तर तेव्हा अमेरिकेत $1.70 1 पौंड रुई म्हणजे अर्धा किलो कापसाचा रुईचा भाव होता. रुपयाच्या तुलनेत विचार केला तर तेव्हा 1 लाख रुपये खंडी हा रुईचा भाव होता आणि म्हणून आपल्याला ते 11,000-12,000 रुपये क्विंटल कापसाचे भाव मिळालेत. गेल्या 2 वर्षापासून हा भाव अमेरिकेत 70-80 सेंट 1 पौंड रुईचा झालेला आहे. म्हणजेच गाठींचा भाव हा 50,000-55,000 रुपये खंडी असा झालेला आहे. आता माझा प्रश्न पहिला असा, मी काल मोदीजींना पत्र पाठवलं आहे, मोदीजींना, निर्मला सीतारामनजींना आणि कृषी मंत्र्यांना, की कापसाचे भाव तर अर्धे झालेत, 1 लाख रुपये खंडीवरनं 55,000 रुपये खंडीवर. मग कापड मिल मालकांनी कापडाचे भाव कमी केले का? तुमच्या माझ्या बनियानी, अंडरवेअर या स्वस्त झाल्यात का? दिल्लीच्या एका पत्रकाराला मी विचारलं, तो म्हणाला नाही. मग माझा प्रश्न असा आहे की मग हा नफा जातो कुठे सगळा? इतकं स्वस्त यांना रॉ मटेरियल मिळताना कच्चा माल मिळतो आहे ना. आणि हाच प्रश्न आम्ही काँग्रेस सरकारलाही गेली 20, 25, 30 वर्ष विचारतोय. याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर नाही आहे यांच्याजवळ. कापसाची आयात वाढत होती ना, याच्यामुळेच 11%च आयात कर होता. मग तो आयात कर वाढवून ती कापसाची आयात कमी करायला पाहिजे होती ना, म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना MSP मिळाली असती. पण मागच्या वर्षी शेतकऱ्यांना MSP मिळाली नाही हे मोदी सरकारचेच आकडे सांगतात की त्यांनी CCIनी 100 लाख गाठींची खरेदी केली मागच्या वर्षी. याचा अर्थ काय की 7,550 रुपयाची MSP होती ती सुद्धा शेतकऱ्यांना मिळाली नाही. यांना 100 लाख गाठी कापूस खरेदी करावा लागला. आता आजची बातमी आहे की आयात कर केल्याबरोबर CCIने आपल्या गाठींचे भाव कमी केले. तोटा कोणाचा होणार? सरकारचा होणार. हरकत नाही, कुणाकरता करतायत? मिल मालकांकरता करतायत. मग आता मिल मालकांकरता त्यांचा निर्यात वाढावा म्हणून हा निर्णय घेतला का? मला असं वाटतंय की यात गिरणी मालकांना खूप फायदा होईल का? तोही होणार नाही आहे. निर्यात काही वाढणार नाही आहे, पण शेतकऱ्यांचा बळी जाणार आहे. कारण काय आहे? कारण यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांना मोदी सरकारने जाहीर केलेली कापसाची MSP मिळणार नाही आहे. या निर्णयामुळे तर आणखीन कठीण झालेलं आहे ते. हे याच्यापूर्वी कठीणच होतं यावर्षी MSP मिळणं. मी इथे जे गनात्रांचं स्टेटमेंट सगळे इंग्रजी वर्तमानपत्र छापतात आहेत, TV वर येतात आहेत, त्या गनात्रा साहेबांचं एका 2 महिन्यापूर्वीच्या स्टेटमेंटकडे लक्ष वेधू इच्छितो. हे गनात्रा साहेब एका ठिकाणी असं म्हणाले होते एका व्हिडिओमध्ये
की आम्ही कापसाची खरेदी करू, सरकारने खरेदी करू नये, CCIला खरेदी करू देऊ नये, आम्हाला खरेदी करू द्यावी आणि आम्ही जो भाव शेतकऱ्यांना देऊ तो निश्चित MSPपेक्षा कमी राहणार आहे. पण MSP आणि आम्ही दिलेला भाव याच्यातला जो फरक आहे तो भावांतर योजनेच्या माध्यमातून सरकारने शेतकऱ्यांना द्यावा. म्हणजे घनत्रासुद्धा हे मान्य करत होते की 11% इम्पोर्ट ड्युटी असून सुद्धा या वर्षीच्या हंगामात शेतकऱ्यांना MSP मिळणार नाही. आता माझा प्रश्न असा आहे की हे सगळं मोदीजींना मोदीजींच्या अधिकाऱ्यांना माहीत नाही का? पण माहिती आहे. पण मग आता ही ड्युटी कमी का केली? अमेरिकेच्या आड अमेरिकेने 50% आयात कर लावला म्हणून आमचं टेक्स्टाईल धोक्यात आला आणि म्हणून बेकारी वाढेल वगैरे वगैरे याच्या आड ही ड्युटी कमी करण्याचं राजकारण आणि षडयंत्र झालेलं आहे हेही समजून घेतलं पाहिजे. माझं असं मत आहे की आम्ही टेक्स्टाईल मिल मालकांना प्रश्न विचारतो ना. विचार करा जरा की आज 50,000 रुपये खंडी रुईचा भाव आहे अमेरिकेत, किंवा ती 50,000 रुपये खंडी रुई आमच्या इथे पोर्टवर येते 11% ड्युटी असताना. समजा उद्या 11% ड्युटी त्यांनी काढून टाकली तर ती पोर्टवर किती कमी येईल? 11% 50,000 म्हणजे 5,500 रुपये कमी, 45,000 रुपयाला येईल. गिरणी मालकांना फायदा काय झाला? त्यांना रुई 5,500 रुपये खंडी या भावाने कमी मिळाली. आता खंडीमध्ये 356 किलो रुई येते. मग या 5,000 रुपयाला 356 भागा, किती रुपये येतात? ते जास्तीत जास्त 15-16 रुपये येतील. म्हणजे गिरणी मालकांना कापड तयार करण्याकरता रुई जी स्वस्त मिळाली ती 15 रुपये किलो स्वस्त मिळाली. आता 1 किलो रुईमध्ये 7-8 मीटर कापड तयार होतं. म्हणजे 1 मीटर कापडाचा उत्पादन खर्च कच्चा माल स्वस्त मिळाला किती कमी झाला? 2 रुपये मीटरनी कमी झाला. आता माझा प्रश्न मोदींच्या सगळ्या अर्थशास्त्रज्ञांना आहे, आमच्या निर्मला सीतारामनजींना आहे, आमच्या शिवराज सिंग चौहानांना आहे की 2 रुपये प्रति मीटरनी कापडाचा उत्पादन खर्च कमी केला तुम्ही या आयात कमी केल्यामुळे. त्याच्यामुळे काय निर्यात वाढणार आहे का अमेरिकेला? आणि कापडाची 1 लाख रुपये खंडीची रुई 55,000 रुपयावर आल्यानंतर सुद्धा जर निर्यात वाढली नाही तर मग हा सगळा नफा यांनी कुठे गारद केला? आता कसा एक तर्क दिला जातो की ही आयात कराची सूट आम्ही फक्त 30 सप्टेंबरपर्यंत जाहीर केलेली आहे. मग 30 सप्टेंबरलाच नंतर नवीन कापूस येणार आहे आणि मग आम्ही हा आयात कर काढून टाकू, शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही आहे. हा नेहमीचाच यांचा भाग आहे. गिरणी मालकांची नेहमीची जोरळ असते आणि दिल्लीचं सरकारमध्ये काँग्रेसचं असो की अटल बिहारी वाजपेयींचं असो की कोणाचं असो. मी अटल बिहारी वाजपेयींचं आदरणीयांचं नाव घेतलं, अनेकांना राग येईल, पण ही वास्तविकता आहे की 1997 ते 2003 या काळामध्ये या देशामध्ये 110 लक्ष कापूस गाठींची आयात झाली होती. म्हणजे दरवर्षी किती झाली होती? 15 लाख 20 लाख गाठी. आज तर मोदीजींच्या राज्यात 39 लाख गाठी तर ऑलरेडी आयात झालेली आहेच. आणखीन 20-25 लाख गाठी आयात होतील जोपर्यंत आमच्या इथे 40,000 45,000 रुपये खंडी रुईचे भाव आमच्या देशातल्या कापसाचे होत नाही तोपर्यंत. 40,000 45,000 50,000 रुपये रुईचे भाव झाले तर शेतकऱ्यांना 8,110 रुपये MSP मिळणार नाही. ही काळ्या डगरावरची पांढरी रेख आहे. याच्याकरता अर्थशास्त्रामध्ये काही PhD करण्याची गरज नाही आहे. हा निर्णय झाला का? हा निर्णय झाला अमेरिकेच्या राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प साहेबांना खुश करण्याकरता आणि इथल्या गिरणी मालकांना सुद्धा हे सांगण्याकरता की आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही काही चिंता करू नका. माझा शेतकऱ्यांना सल्ला आहे, जरा या निर्णयाचा गंभीरपणे विचार करा.
आज मोदी सरकार डोनाल्ड ट्रम्प साहेबांना सांगते आहे की पहा, आम्ही कापसावरचा आयात कर शून्य करून टाकला, तुमच्या देशातला कापूस आता आमच्या देशात आम्ही येऊ देणार आहोत आणि आम्ही शेतकऱ्यांना हळूहळू सांभाळतो आहोत. एकदम करता येत नाही, नाराजी होऊन जाईल, पॉलिटिकल थ्रेट माझ्या खुर्चीला बसेल. आम्ही हळूहळू मक्याची सुद्धा दरवाजे उघडू. आज GMच्या नावाने ते बंद आहेत, आम्ही तोही काढून टाकू. आम्ही सोयाबीनची दरवाजे उघडू, आम्ही दुधाच्या खासाठी दरवाजे उघडू, आम्ही पोल्ट्रीसाठी दरवाजे उघडू. हळूहळू करू, काही चिंता करू नका, पण आमच्यासोबत राहा, आम्हाला साथ द्या. आमच्या इथल्या अंबानी, अडाणी, टाटा, बिर्ला यांची तिजोरी भरली पाहिजे, हेच आमचं नियोजन आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही आमच्यासोबत राहा. विचार करा हो की आज जगाच्या बाजारात 3,500 रुपये क्विंटल सोयाबीन आहे. ते जर आयात झालं तर काय होईल हो? मका आमच्या MSP पेक्षा कमी आहे जगाच्या बाजारात, तो आयात झाला तर आमच्या मक्यावाल्यांचं काय होईल हो? आणि अमेरिकेचं इथेनॉल आलं तर इथे इथेनॉलचे उद्योग ज्यांनी सुरू केलेले आहेत त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचं काय होईल? आज सोयाबीनवाले सुद्धा ट्रस्ट आहेत ज्यांनी सोयाबीनचे प्रोसेसिंग प्लांट टाकलेले आहेत. मध्यंतरी भारत सरकारने सोयाबीन विकत घेतलं होतं, ते बाजारात विकायला काढलं. सोयाबीन असोसिएशननी सांगितलं विकू नका, आता विकलं तर भाव पडतील तर सोयाबीन कोणी पेरणारच नाही. विचार करा हो जरा गंभीरपणे की मोदीजी काय करतात आहेत. एकीकडे आत्मनिर्भर भारत, स्वदेशी भारत, स्वदेशी वापरा, गांधींना खरी श्रद्धांजली ठरेल. मी एका ठिकाणी लिहिलं, मोदीजी आम्ही विदेशी डाळ खातोय, विदेशी तेल खातोय, स्वदेशी कसं होणार हो? आणि आता विदेशी कापूस येऊ द्या आणि स्वदेशी कापड वापरा. ही कसली स्वदेशी आहे हो? हा कसला गांधींना श्रद्धांजलीचा भाग आहे हो? गांधींची काही किंमत आहे का हो ही? मित्रांनो, फार कठीण परिस्थिती आहे. आज तर मी आणखीन चक्क झालो. आता काही कापड मिल मालक काय म्हणतात आहेत की आम्हाला एक्स्ट्रा लॉंग स्टेपल कॉटन पाहिजे. मग आणा ना एक्स्ट्रा लॉंग स्टेपल कॉटन, नेहमीच आपण आणतोय. पण एक्स्ट्रा लॉंग स्टेपल कॉटन आणण्याच्या नावावर या देशातल्या 300 लाख गाठी कापसाचे भाव का पाडले जातात, हा प्रश्न आम्ही काँग्रेसलाही विचारत होतो आणि हा प्रश्न आज मोदीजींनाही विचारायची वेळ आलेली आहे. कारण मोदीजींनी आम्हाला 5F फॉर्म्युला सांगितला होता 2014 अनेक शेतकऱ्यांना त्याची काहीच माहिती नाही आहे. 5F म्हणजे काय? फार्म, फायबर, फॅब्रिक, फॅशन, फॉरेन. म्हणजे शेतातला कापूस, त्याचा धागा, त्याचे कापड, त्याचे वेगवेगळ्या तरीकेचे कपडे आणि ते निर्यात करायचे आणि त्यातनं जो फायदा होईल तो कापूस उत्पादकांची कमाई वाढवेल, कापूस उत्पादकांची उत्पन्न दुप्पट करेल आणि कापूस उत्पादक सबका साथ सबका विकासामध्ये सामील होतील. 11 वर्ष झाले मोदीजी, याचाही आम्हाला फायदा झाला नाही. म्हणून माझी मोदीजींना विनंती आहे की जाऊ द्यावं सगळं, आम्ही काही बोलत नाही हो. तुम्ही स्वामीनाथन आयोगाप्रमाणे C2+50% कापसाचे भाव जाहीर केलेले नाहीत, कुठल्याही शेतीमालाचे भाव जाहीर केलेले नाहीत. तुम्ही जो A2FL वर भाव जाहीर केला आहे तो 8,110 रुपये आहे. स्वामीनाथन आयोगाप्रमाणे तर हा 10,500 रुपये होईल, तो जाऊ द्या हो. आमची आपल्या चरणी विनंती आहे की यावर्षी 8,110 रुपये या MSPच्या कमी शेतकऱ्यांना कापूस विकण्याची मजबुरी होऊ देऊ नका आणि सगळा कापूस MSPच्या भावाने खरेदी करा. मागच्या वर्षी 100 लाख गाठी खरेदी केला, यावर्षी 300-350 लाख गाठी जो काही उत्पादन होईल अजून काही सांगता येत नाही, तो सगळा कापूस आम्ही विकत घेऊ. एवढं एका मन की बातमध्ये म्हणा. आम्ही म्हणू की चला, रामानं या सरकारला सद्बुद्धी दिली आहे. कारण मोदीजींनी असं म्हटलं होतं की मैं स्वामीनाथन आयोग के हिसाब से 50% मुनाफा जोड़ के दाम दूंगा, नाही दिया. तुम्ही म्हटलं होतं की मी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करीन. तुम्ही म्हणता सबका साथ सबका विकास. या सद्बुद्धीने जी राम तुम्हाला देईल त्यांनी सबका साथ सबका विकास व्हावा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला आपण डोक्यावर लावता. बाबासाहेब आंबेडकरांची मला वाटतं घटना हेच सांगते की या देशातल्या प्रत्येक माणसाला माणसासारखा जगण्याचा अधिकार देणारी राजकीय, आर्थिक, सामाजिक व्यवस्था निर्माण व्हावी. आपण प्रार्थना करूया की भविष्यात आम्ही त्या दिशेने जाऊया.
नमस्कार, धन्यवाद.